हरिओम. मी पांडुरंग सिंह सोमवंशी गोराई उपासना केंद्र बोरिवली येथे उपासनेला जातो आणि बापू परिवारामध्ये मी 2001 पासून सामील झालेलो आहे. तर माझा आजचा जो अनुभव आहे तो माझा मनी पर्स जी लास्ट इयरमध्ये 2023मध्ये नवरात्रीमध्ये मी जी हरवली आणि ती बापू कृपेमुळे मला कशी मिळाली त्याच्याबद्दल आज माझा अनुभव सांगणार आहे. मी ट्रेडिंगचं काम करतो. स्टोन कटिंगसाठी जी ब्लेड्स असतात ती सप्लाय करतो मार्केटमध्ये. तर त्या दिवशी 23 ऑक्टोबरच्या दिवशी मी ती सप्लाय करण्यासाठी माझ्या बाईकवरती निघालो. मला 4 ते 5 ठिकाणी जायचं होतं. मी माझी मनी पर्स जनरली माझे जी कॅरी बॅग असते त्याच्या मागच्या कप्प्यामध्ये ठेवतो, पण त्या दिवशी चुकून मी ते मनी पर्स जी आहे ती माझ्या पॅन्टच्या मागील पॉकेटमध्ये ठेवली आणि मी माझ्या कामासाठी गोराईमधून निघालो. प्रथम मी MHB कॉलनीतून जाऊन योगीनगरला गेलो, तिकडचं एक काम करून त्याच्यानंतर दहिसरला गेलो, मीरा रोडला गेलो आणि असं करून भाईंदर करून मी त्या दिवशी हायवेने बोरिवली स्टेशनला आलो, कारण मला माझा मोबाईलचा चार्जर घ्यायचा होता आणि तो चार्जर घेण्यासाठी मी बाईक पार्क केली आणि माझ्या खिशामध्ये हात घातला मनी पर्ससाठी. तर मनी पर्स नव्हती. तर मी एकदम घाबरलो. मला काहीच कळायला मार्ग नव्हता की नक्की आता ही मनी पर्स हरवली की काय. मी माझे जी बॅग आहे ती संपूर्णपणे चेक केली आणि त्या दिवशी नेमकी शनिवारची उपासना चालू होती नवरात्रीमधली. साधारण मला वाटतं 7:30 पावणे 8 स्टेशनला झाले असतील. तर मी अशा एकदम काळजीच्या स्थितीत होतो की माझ्या त्या मनी पर्समध्ये 16,500 रुपये होते. माझं आधार कार्ड होतं, माझं पॅन कार्ड होतं, माझं ड्रायव्हिंग लायसन्स होतं आणि अशा अवस्थेमध्ये आपल्या बापू भक्तांसाठी फक्त एकच सहारा असतो, तो म्हणजे आपला बापूराय. आणि मी बापूरायांना फक्त हेच बोललो, बापूराय जे काही झालं आहे तू काहीही करू शकतो, मला माहीत नाही. मी त्याच अवस्थेमध्ये आपल्या सेंट रॉक्समध्ये उपासना केंद्रात आलो. तिथे माझी मिसेस राजेश्री वीरा सोमवंशी सेवेला होती. मला वाटतं 7:55चा टाईम असेल आणि त्यावेळेला मी तिला सांगितलं असं असं झालं आहे. तर 8 वाजता स्वस्तिक्षममध्ये मी बापूरायांशी चंडिका कुलाशी बोललो की असं असे माझे मनी पर्स गेलेले आहे, त्याच्यात इम्पॉर्टंट असे जे 3 डॉक्युमेंट होते तेही गेलेले आहेत. मग त्या अवस्थेमध्ये मी तिकडे अनिल सिंह ठाकूर आहे त्यांच्याशी बोलून माझ्या मिसेसला घेऊन मी परत सगळे स्पॉट केले. ती जी कंप्लीट स्पॉट होते ते जवळजवळ मला 50 ते 60 किलोमीटर मी ट्रॅव्हलिंग केलं होतं आणि मला मनी पर्स काही मिळाली नाही. त्या दिवशी मी MHB कॉलनीमध्ये जाऊन पोलीस स्टेशनला सांगितलं, तर ते बोलले ऑनलाईन कंप्लेंट करा. पण मी सगळं बापूंवर सोडून दिलं. म्हटलं बापूराय जे काय करायचं ते करतील. दुसऱ्या दिवशी अशाच विमनस्क अवस्थेमध्ये मी पूर्ण दिवस घरीच बसून होतो. सारखं एक वेडी मनात आशा होती की काहीतरी कुठून तरी फोन येईल आणि आपल्याला आपली मनी पर्स मिळेल, पण शक्यता जवळजवळ नाच्या बरोबरच होती. अशा वेळेला मला साधारण 4-4:30 वाजता बोरिवली पोलीस म्हणजे फोन आला. तो मी नंबर बघितला तर त्याच्यावरती नाव आणि PI म्हणून आलं, पोलीस इन्स्पेक्टर. मला एकदम आनंद झाला. मी रडायला लागलो. म्हटलं काय बापूंचीच लीला असेल, कारण त्या फोन आल्यानंतर त्यांनी मला विचारलं तुमची मनी पर्स हरवली का. म्हटलं हो हरवलेली आहे. कुठे हरवली. मी त्यांना मग ते संपूर्ण माझा आदल्या दिवशीचा घटनाक्रम सांगितला आणि त्याप्रमाणे मग त्यांनी सांगितलं तुम्ही बोलले मला तुमचा त्याच्यात काही नंबरही नव्हता. तर मी काही दिवसांपूर्वी ललित अंबिका पूजन केलं होतं जुईनगरला. त्याच्यामध्ये त्यांच्या नावाची असलेली चीट होती, त्याचा नंबर होता. त्यांनी त्या चीटच्या बेसिसवरती तिकडे नवीन सिंहांना फोन करून त्यांच्याकडून माझा नंबर घेतला आणि त्या नंबरवरून त्यांनी मला कॉन्टॅक्ट केलं होतं. मी अक्षरशः रडत होतो. मला काहीच सुचत नव्हतं की मनाला खात्री होती की बापूराय काहीही करू शकतो. आणि त्याप्रमाणे मी परत मिसेसला बोललो की चला आता आपण बोरिवली स्टेशनला जाऊया. मी ते बोरिवली स्टेशन PI कडे गेलो.
त्यांना सांगितलं त्याच्यात किती पैसे होते काय होतं. त्याप्रमाणे मग त्यांनी माझी थोडी फिरकी घेतली की ते पैसे तर नाही आहेत, ते कार्ड वगैरे. म्हटलं काही हरकत नाही, महत्त्वाची माझे डॉक्युमेंट्स आहेत. पण ते बोललं तसं काही नाही, तुमची ही 16,500 तशीच इंटॅक्ट आहे, सगळं आहे. मी त्यांना विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की आदल्या दिवशी एक गुजराती महिलेला ती मनी पर्स बोरिवली पोलीस स्टेशनच्या जो आपला बोरिवली रेल्वे स्टेशनचा जो परिसर आहे अपोजिट साईडचा, तिथे त्यांना मिळाली आणि त्यांनी ती आमच्याकडे आणून सपोर्ट केली. मी म्हटलं फक्त हे बापूरायच करू शकता, कारण ज्या वेळेला मी 50 ते 60 किलोमीटर 4 ते 5 स्पॉटवरती जातो आणि अशा वेळेला ती मनी पर्स अशा ठिकाणी पडते आणि त्या PIने हेही सांगितलं की तिथं माणसांची इतकी वर्दळ असते, अशा वेळेला ती कोणाच्या हाती लागली असते की जी व्यक्ती परत देण्याची शाश्वती नव्हती. पण त्या अशा महिलेच्या हातात बापूरायांना ती मनी पर्स मिळवून दिली की जिने ती मनी पर्स हात न लावता पोलीस स्टेशनमध्ये ती जमा केली. आणि अशा पद्धतीने बापूरायांनी मला माझी मनी पर्स जी हरवली होती, ज्याची मला 1% शाश्वती नव्हती, फक्त एकच बापूंनी जसं सांगितलं, एक भरोसो एक बल एक आस विश्वास एक राम घनश्याम हित चातक तुलसीदास. अशा रीतीने बापूरायांनी मला इतका आनंद दिला की मला पटलं की बापूराय काहीही करू शकतात. आपली भक्ती किती तोकडी असो किंवा काही असो, बापूराय सदैव आपल्या पाठीमागे ठामपणे उभा असतो. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संवित.